काय झालं? माझी वाट बघताय काय? नाही. हे घ्या घ्या. अहो घ्या. अंजलीबाई, आपलं लग्न झालं का नाही तेव्हा आपण एकमेकांनी घास भरला होता ते एकदम आठवलं बघा. हे काय आनंदाश्रू का? अहो मी येणार म्हणल्यावर तुम्ही एवढं खुश होणार हे जर माहीत झालं असतं तर मी कवा चालू असतो बघा. काय ही पाण्याची पातळी भरून काढायला पाहिजे का नको? होय का नाही? थांबा. ठीक आहे. नाही नको. अहो घ्या. अहो घ्या 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 लवकर. बस. तुम्ही मी ही समधी खीर खाणार. लई जबऱ्या बघा, लई भारी वाटलं. अंजलीबाई, मला का नाही परत जाऊच वाटत नाही बघा. तिथंच राहू वाटतंय तुमच्यासाठी. अंजलीबाई, मस्त एक सांगू काय? हां बोला की. हो काय, मी इकडे आलतो तुम्हाला सांगायला की मी निर्दोष आहे आणि मग आम्हाला वाईट आहे मग. पण आता त्याचा काय बी फरक पडत नाही. होय, आता तुम्ही माझ्या संगत आहे ना व तो मामा गेला चुलीत. अंजलीबाई, आपल्यामध्ये समजात महत्वाचं काय तर तो विश्वास. होय, वहिनींच्या टायमाला कसं झालतंय तुम्ही मला एवढं समजवत होता पण मी तुमचं काय बी ऐकलं नाही. माझ्या मनाला जे वाटलं तेच करत गेली आणि आपली ताटातूड झाली. आणि आता बघा की मी तुम्हाला समजवायला येतोय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आपलं नातं आहे का नाही ते विश्वासाच्या जोरावर उभं आहे बघा. म्हणजे संशय आलाय कुठनं? मला वाटते परत आपल्यामध्ये ताटातूट नाही व्हायला पाहिजे बघ. अंजलीबाई, मला फक्त 4 दिवस द्या. होय, 4 दिवसात मी खरं कुठं जगासमोर आणून बघ. फक्त त्यासाठी तुमचा विश्वास पाहिजे मला. तुमचा विश्वास हीच माझी ताकद.
तुम्हाला समजा खोटे वाटत असेल तर तुम्ही पोलिसांना बोलवा. तुम्ही शरण? होय अंजली भाई, अहो तेच मी तुम्हाला ते सांगायला तुम्ही शरण जाणार म्हणून. होय, तुम्ही सांगशील तेच करणार युवरांना. अहो तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी फासावर चढायला तयार आहे. पण तुमचा विश्वास नसेल जगण्यात काय पॉइंट? हो, तुम्ही जा. अहो नाही अंजली भाई, अहो तुम्ही उलट ऐकलं बघा. अहो मी पोलिसांनी शरण जाणार आहे तुम्हाला सांगायलोय. तुम्ही जा. तानाजी, तुम्ही जा. इकडे पळून पळून माझी दमछाक झाल्या आणि तुम्हाला झोप भोंगला. मला बी झोप यायला. अंजलीबाई, अंजलीबाई उठा, आपण वरचं झोप करायचं. चला अंजलीबाई उठा. उठा. काय भानगड आहे? अंजलीबाई, अंजलीबाई, अंजलीबाई. तू तू हा ते तू कितीही पळून जायचा प्रयत्न कर, त्याचा काहीच फायदा नाहीये. काही उपयोग होणार नाही राणा, कारण तुला गुंगीच्या औषधाचा डोस दिला आहे. राणा, ए राणा, तुझी समधी ताकद आता काही कामाची राहिली नाही बाबा. कसं कसं धडपडायला बघ. आणि राणा काय झालंय माहितीये काय? हं? अंजलीनं तुझ्यावर गेम केलाय. वय खरंच की आमासनी इथं तिनंच बोलवून घेतले की नाही? आपल्या सगळ्यांनी तिनंच बोलवून घेतलं की नाही? विचारतो जाऊन, जा विचार, जा विचार, जा 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 विचार जा. काय व्हायला लागले सांग ना. अंजलीबाई, मामा मी जाऊन विचारतो. ते जरा असं गुंगीत आहे ना, मी विचारतो. अंजलीबाई, हो अंजलीबाई, तिथं बसतो मी. तुझ्या वतीने विचारतो. अंजलीबाई, अंजली. राणा, अरे ते झोपेचं सॉंग करले दिसा ना काय तुला? नीट बघ, झोपेचं सॉंग करायला लागली ती. झोपत सांगायला लागले मी, झोपेचं सॉंग करायला पटना झाले. राणा तो व्हायचं मामा. जायचं ना आपल्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे.
मोहिते साहेब, हे सॉन्ग अजून सॉन्ग करायच्या आधी त्याला इथनं घेऊन जाऊया. हा? ए, चल. अंजली बाई, तुम्ही माझ्या संगत विश्वासघात पप्या, सावकाश सावकाश. सावकाश पडेल ते. काय खात होते आता कळलं पैलवान लय जोरात. थांबा 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 थांबा, इथं वरच टाका, परत कोण उचलणार त्याला. आणा, आण, आळू. आता का नाही या रानाला या खड्ड्यात टाकायचा आणि मग या रानाचा चॅप्टर कायमचा क्लोज. नको नको मामा, माझं जर ऐका. या रानावर काहीतरी खोटा आळ आणूया आणि याला कायमचं जेलात बंद करूया. रानाला नको तेवढी माहिती कळलीये, तेव्हा राणा ठार झालाच पाहिजे. नाही साहेब, तुम्हाला काहीच माहिती नाही अजून. रानाचं कसं आहे, राणा मेला की परत जिवंत होतोय, मागचा रेकॉर्ड आहे तसा साहेब. नको नको. ये पाप्या, अरे मागच्या टायमाला का नाही तू आणि माझी ती अर्धवट डोक्याची भाची, तुम्ही दोघांनी बी अर्धवट काम ठेवलं म्हणून तो राणा परत आलता. अरे पण या टायमाला मोहिते साहेबांसारखे शूरवीर पोलीस अधिकारी आपल्या संकट आहे. तेव्हा थोबाड बंद ठेव आणि याला ढकेल. चल मामा, तुम्ही लई डेंजर आहे की. म्हणजे माझ्या सर्किट तायडीपेक्षा डेंजर आहे की. अरे मी तिचा मामा आहे. थांबा, चेक करूया. वय वय. हा रानाचा आहे. बघून घ्या, डोळं भरून बघून घ्या शेवटचं. हे पप्या, चल चल चल, बंद करते लवकर आणि ढकलूया त्याला. आता असा बांधतो का नाही, मेल्यावर परत जिवंत झाला तरी बाहेर येता येणार नाही. ढकलूया. हा इथं राणाला जिवंत समाधी मिळणार आणि तिकडं अंजलीला असं वाटणार का राणा पुन्हा फरार झाला. हे कसं काय?
अरे बाबा लिहानच तसा ठरलाय. चला चला चला. राणाजी राणाजी राणा भाऊजी काय झालं? राणा भाऊजी पळाला वहिनी आणि जाताना घरातलं सगळं पैसा ते सोनं नाणं घेऊन पळालं. काय? नाही राणाजी असं नाही करणार. हो तसंच झालंय. ती चंदामध्ये अडवायला गेली तर तिच्या कानाखाली असं जळ काढलाय की तिला नीट उभं बी राहता येईना झालंय. मला कशी काय झोप लागली? वहिनी तुम्ही भाऊजींच्या हातचं काही खाल्लं नाही ना मग? खीर खाल्ली. खीर म्हणजे खिरीत गुंगीचं औषध घालून त्यांनी तुम्हाला गंडवलं बघा आणि पुण्याचा फरार झाला. ही बघा ही झोपेच्या गोळ्याची बाटली मला बाहेर गावली. हे बघा फार चुकीचं केलं हे राणाजींनी. बस यापुढे मी त्यांना कुठलीच कसलीच मदत करणार नाही. आजपासून संबंध संपला. राणा तुझ्या आत्म्यात शांती लाभो बाबा. हं? आता जितात एवढा होऊ नकोस. हे परेश पाटील अहो गुच्छ तरी चांगला आणायचा का नाही? लायकी आहे का त्या रानाची गुच्छ द्यायची? ह्यानं मला लई पळवलं आयुष्यात. घाबरू नका. आता तो कायमचा शांत झालाय. कायमचा. चला आपण श्रम परिहार करूयात. काय म्हणला? श्रम परिहार ऐकून सुद्धा बरं वाटायला लागले. श्रम परिहार करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. राणा इथं तू आता आराम करायचा, कुठं जायचं नाही आणि जिथं बी व्हायचं नाही बाबा. हं? पडून राहा, पडून राहा. चला 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 अरे चला बरोबर बरोबर. तुला काय बी होत नाही. आले अरे कसली राक्षस झाले तरी तुझ्या मागे. तू घाबरू नकोस. तो पण तुला राणा तुला काय म्हणणार आहे? उठ राणा उठ की राणा उठ राणा बरकत आला उठ राणा